इंदापूरच्या कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यानं तब्बल 185 कोटींची एफआरपी थकीत ठेवलेली आहे। पण साखर आयुक्तांच्या अहवालामध्ये चक्क पूर्ण एफआरपी दिल्याचा खोटा दावा केला गेला आहे। असा गंभीर आरोप हा शेतकऱ्यांनी केलेला आहे, शेतकरी संघटनेने केला आहे। तसंच पुरावेच त्यांनी साखर आयुक्तांकडे सादर केलेले आहेत। या एफआरपी घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते विठ्ठल पवार यांनी केलेली आहे। साखर आयुक्ताला चक्क खोटा रिपोर्ट दिलेला आहे। मग साखर आयुक्तांनी काय ऍक्शन घेतली? त्यांनी तपासण्याचे अधिकार दिलेले आहेत, कारखान्याचे डॉक्युमेंट मागवलेत बँक टू बँक। मग आता मागणी काय तुमची? आमची मागणी आहे की कालपर्यंत त्यांनी पैसे नाही दिले तर त्यांच्यावरती IPC ऍक्ट प्रमाणे आणि त्यांना जो 33 कोटीचा जो दंड झालेला आहे तो बाबू बोत्रे आणि हर्षवर्धन पाटील यांनी वैयक्तिक चूक केली, त्यांच्याकडून तो वैयक्तिक वसूल करावा आणि शेतकऱ्यांना सगळे पैसे देण्याचा काही कमी केलं असं ऐकलं नाही। कमी करायचे अधिकार कोणालाच नाहीये। नाही, तो भरला का त्यांनी? नाही भरलेला।